नमस्कार, कसे आहात? मस्त असाल तर आज आहे आषाढी एकादशी, तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि घरातली माझी सगळी कामं झाली आहेत, सगळं घर मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झाली आहे आणि मला आता देवपूजा करायची आहे। टी व्ही युनिटच्या इथे तुम्हाला झाडं दिसत नसेल तर झाडं सगळी मी बाहेर गॅलरीत ठेवली आहे। आज थोडंसं ऊन आलं आहे तर म्हटलं बाहेर ठेवावं झाडांना। 8-10 दिवस झाले मी झाडांना बाहेरच ठेवलं नव्हतं। आणि संकष्ट चतुर्थी असेल किंवा काही सण वगैरे असेल, सोमवार असेल, तर तेव्हा मी उंबरठ्याला हळद वगैरे लावते आणि फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर ते लावलं आणि मी फुल फॅन करून ठेवला होता सुकवण्यासाठी। त्याच्यानंतर मला रांगोळीसुद्धा काढायची होती, तर त्याच्यावर मी अशी छोटीशी रांगोळी काढली, पण ती मी येण्या जाण्यात थोडीशी पुसली गेली। तिथे मी अशी फुलांची पटकन रांगोळी काढली आहे। हे विठ्ठलाचं टिळक आहे आणि अशी एक छोटीशी रांगोळी काढली आहे। तुळशी वृंदावन आहे तेही मी स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि तिथे पण मी रांगोळी काढली आहे आणि दिवा लावून देवपूजा करून घेतली। तर आता मी मंदिरातली पूजा करायला घेते। मंदिरातली मी पूजा करून घेते आधी आणि मग दुसरी कोणतीही पूजा असेल तर ती करते मी। तर पहिले ही देवघरातली पूजा, तर ही मी फुलं वगैरे रात्रीच आणली होती। हे बघा, हे सुंदर अशी कळ्यांची जी वेल आहे ती भेटली होती दोऱ्यांची। मला हे खूप आवडतात आणि हे असे नसेल तर मग मी गजरे लावते। गजरे पण खूप छान दिसतात आणि मला एक कमेंटसुद्धा आलेली की देवांच्या मूर्त्या दाखव आम्हाला। तर मी नक्कीच पुढे जर वेळ मिळाला तर मी देवांच्या मूर्त्या सगळ्या दाखवेल, कुठून घेतल्या त्याही मी तुम्हाला सांगेल। पहिले मी दिवा लावून घेतला आहे आणि आता मी बाकीची सगळी पूजा करून घेते। तर मूर्त्यांना छान मी अंघोळ घातली आणि सगळ्या मूर्त्या अशा छान उजळल्या आहेत। तर अशी आपली मंदिरातली पूजा झाली आहे। विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी इथे मी हार आणलाय, तर पहिले मी अभिषेक करून घेते आणि नंतर मग हार घालते। इथे मी रांगोळी नंतर काढते कारण की ते उभा राहिल्याने पुसून जाते त्यासाठी। पूजेसाठी जे काय आसन लागणार आहे आणि एक माझ्याकडे छोटंसं चौरंग सुद्धा आहे, तर ते सगळं सामान मी काढून घेते। मी सिद्धिविनायकला गेली होती तेव्हा मी आसन खूप चांगले आणले होते, मला खूप चांगले तिथे कलर्स भेटले, तर तेच मी काढते। कोणतीही पूजा करायच्या आधी मी इथे एक स्वस्तिक काढून घेते आणि त्याला हळद कुंकू वाहून मग त्याच्यावर चौरंग ठेवून मग बाकीची पूजा करायला घेते। असा एक ट्रे आहे, तर तिथे मी नैवेद्याची प्लेट ठेवते, देवांना नैवेद्य दाखवते तेव्हा मी इथेच ठेवते। तर इथे बरीच जागा असल्यामुळे मग मी इथेच पूजा करते। छोटीशी पूजा इथे छान होऊन जाते। तर हा एक मी चौरंग घेतला होता। मला कधी छोटीशी पूजा करायची असेल ना तर खाली डायरेक्ट आसन ठेवून मग त्याच्यावर करावी लागायची। हा पिवळा कलरचा आसन मी इथे ठेवला आहे, खूप छान दिसतो हा कलर। इथे मी पंचामृत बनवून घेतला आहे, दूध, साखर, तूप, मध, दही, तर हे सगळं मिक्स करून मी पंचामृत बनवलं आहे। तर नुसतं दूध जरी घेतलं तरी चालतं।
तर आता मी पहिले बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करून घेते, कारण कोणतीही पूजा करायच्या आधी मी बाप्पांची पूजा करून घेते आणि नंतर मग बाकीची जी पूजा आहे ती करून घेते। तर ही छान बाप्पाची मूर्ती आहे चांदीची, तर त्याचा मी अभिषेक करून घेते। पहिले पाण्याने अभिषेक करते आणि नंतर मग पंचामृतने। तर पूजा करता करता मनातच ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असं मी बोलत आहे। तर मी बरीच पूजा तुम्हाला दाखवत नाही। पूजा करत असणार ना तेव्हा मग सारखा कॅमेरा वगैरे सेट करावा लागतो आणि नंतर मग पूजा करावी लागते, तर सारखं लक्ष त्या कॅमेऱ्याकडे असतं नीट शूट होतं आहे का नाही। तर इथे मी चिकूला सांगितलं होतं की थोडं थोडं तू शूट कर, म्हणजे मी माझं लक्ष नाही राहणार कॅमेऱ्याकडे। तुम्हाला माहितीच असणार की पांडुरंग हे आपले विष्णूचंच रूप आहे, तर इथे बाळकृष्ण आहे तर त्यांचासुद्धा मी अभिषेक करून घेते। आषाढी एकादशीला देवश्यानी एकादशीसुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी उपवाससुद्धा केला जातो। उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि माझासुद्धा उपवास आहे। मी दरवर्षी उपवास पकडते आषाढी एकादशीला। आपल्या महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वादसुद्धा घेतात। काही कारणांमुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, म्हणून या शुभ दिवशी आपण घरच्या घरी विठुरायाला नमन करूया, पूजा करूया आणि घरच्या घरी अशी आषाढी एकादशी आपण साजरी करू शकतो। तिथे मी बाळकृष्णाला नवीन ड्रेस आणला होता, सिद्धिविनायकवरूनच आणला होता, तर तोच मी इथे ड्रेस घालते। खूप छान दिसतो हा कलर आणि त्यांच्यावर उठून दिसतो। खूप छोट्या साईजच्या मूर्त्या होत्या, तर या मंदिराला जशा चांगल्या दिसतील तर त्या तशा मी मूर्त्या आणल्या आणि त्यांची स्थापनासुद्धा केली होती मी। तर आता मी या पितळेच्या ताटेमध्ये मोठ्या मूर्तीचं म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीचा अभिषेक करून घेते। हे जे आहे ते ग्रेनाइट आहे, त्यावरती मी रांगोळी काढते। आधी मी हे फ्लोअरवरतीच काढायची, पण व्हाईट कलरचं फ्लोअर असल्यामुळे रांगोळी व्हाईट कलरची काढली तर ते नीट उठून दिसत नव्हतं, त्यासाठी मग मी असा ग्रेनाइट ठेवला आहे तिथे। तर त्यावर रांगोळी काढते, दिसायला पण छान दिसतं। कोणते कलरवाली रांगोळी काढली तरी ते सुद्धा छान दिसतं, तर ते ठेवलं आहे मी इथे। तर अशी आपली देवपूजा झाली आहे आजची। तर इथे मी चिकूला टिक्कासुद्धा लावला होता कुंकवाचा, त्याचे 2-4 फोटोज काढले मी।
त्याचे केससुद्धा खूप वाढले, तर त्याचं आज हेअरकटसुद्धा करायचं आहे. तर त्यासाठी मी फोटोज काढले मग आणि देवाच्या पाया वगैरे पडले आम्ही तिघांनी. माझा तर आज उपवास होता, फक्त मला या दोघांसाठीच बनवायचं होतं जेवण. तर मी दाल खिचडी मगाशीच कुकरला लावून दिली होती. तर आता मी दाल खिचडीला फोडणी देते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.